हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? दुपारचे 5:30 वाजलेले आहेत आणि शाळेतून नुकताच मुली आलेल्या आहेत. आल्यावर लगेच पसारा करून ठेवलेला आहे. त्यांना जास्त अभ्यास दिल्यामुळं त्या लगेच हातपाय धुवून वगैरे अभ्यासाला बसलेल्या आहेत. अभ्यासात करत असतानाच या अशा कात्री येऊन काहीतरी उचापत्या त्या करत असतात. चला, आज संध्याकाळची कामे आपल्याला आवरून घ्यायची आहेत. तर आता मी सगळे झाडून वगैरे काढत आहे. झाडू मारून झाल्यानंतर सुकलेले कपडे काढणार आहे. तर आत्ताच या रूममध्ये आम्ही नवीन शिफ्टिंग झालेलं आहे. चला, आता भांडी घासून घेणार आहे. आमच्या रूमची छोटीशी बाल्कनी आहे. तिथून आमचा व्ह्यू कसा दिसतो बघा, खूप छान दिसते. संध्याकाळचं वातावरण आहे. तुमच्या या डाव्या बाजूला जे दिसते ते CRP कॅम्प आहे आणि या गॅलरीमध्ये छोटे असे थोडे झाडे लावली आहे. जास्त काही नाही लावलं, पण थोडंसं लावलं आहे. तुळस वगैरे अजून मला लावायचे आहेत. तर बघा किती छान आलेलं आहे. यांना सकाळी पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे आता घालत आहे. त्याला आता किचन साफ करून घ्यायचं आहे. मी सकाळ संध्याकाळ किचन रोज धुवून घेते. ही मला सवय लागलेली आहे. त्याशिवाय मला आता फ्रेशपणा वाटत नाही. संध्याकाळचं आणि सकाळचंही किचन धुतल्यानंतर फ्रेश वाटतं, स्वयंपाक करायला छान वाटतं. म्हणून मी किचन धुवून घेतलेलं आहे. चला, हे बघा मी किचन साफ करून घेतलेलं आहे. अगदी स्वच्छ असं फ्रेश असं वाटत आहे. चला, आता किचन आमचं साफ करून झालेलं आहे. चला, तर मग सगळं आवरून झालेलं आहे. किचन साफ करून झालेलं आहे. आता झालेला आहे चहाचा टाईम. तर मी इथं चहा ठेवत आहे. संध्याकाळचा चहा हा लागतोच आणि चहा पिल्यानंतर मी आता लगेच देवघरात जात आहे. आरती लावण्यासाठी, दिवाबत्ती करण्यासाठी. दिवाबत्ती केल्यानंतर एकदम घराला प्रसन्न वाटतं. घराला आणि मनालाही सुद्धा प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी दिवाबत्ती पहिला करत आहे. तर अशी ही माझी संध्याकाळची पूजा आहे. तर ही पूर्ण पूजा झालेली आहे माझी संध्याकाळची. तसंच ह्याच्यानंतर तसं माझ्या मुलीही देवांनाही संध्याकाळचा नमस्कार करायला त्यांना मी सांगते आणि दररोज त्यांना एक माळ करायला सुद्धा सांगते. जमलं तर सकाळी करतात. सकाळची शाळा असल्यामुळे त्यांना होत नाही, त्यामुळे मी त्यांना संध्याकाळी करायला सांगते. आणि त्याचबरोबर लहान मुलांना जर माळ करण्यात दिली तर त्यांची एकाग्रता वाढते, मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते. लहान मुले अनेकदा चंचल असतात, पण जपामुळे त्यांना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला मदत होते. खरं तर मुलांना जप करण्यासाठी प्रत्येक पालकांनी प्रोत्साहित केलंच पाहिजे. त्यामुळे मुलांना जप केल्यानंतर त्यांची मानसिक बुद्धीही वाढते आणि चंचलही होत नाही. तर अशी ही आमची संध्याकाळ घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणारी. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा.